मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे स्लीपिंग पोझिशन हेल्दी आहे का? काय ते बघूया. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त चांगल्या प्रतीच्या झोपेची नव्हे तर तुम्ही कशा प्रकारे झोपता हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. काय ते बघूया. पाठीच्या आधारावर झोपल्याने मान आणि पाठीच्या कण्याला टेकून होतो, परंतु एका कुशीवर झोपल्याने पचन संस्था सुधारते. या व्यतिरिक्त ज्या लोकांना घोरण्याची समस्या असते त्या समस्येमध्येही आराम मिळतो. व्हेरी गुड. आता सविस्तर बघूया. चांगल्या प्रतीच्या झोपेसह तुम्ही कशा प्रकारे झोपता याचा परिणाम देखील आरोग्यावर होत असतो. म्हणून बेस्ट स्लीपिंग पोझिशन कोणती हे जाणून घ्या. योग्य झोप इम्युन सिस्टीम, मूड, मेमरी आणि शरीराच्या ओव्हरऑल फंक्शनला नीट बनविण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असते. अरे वा. संपूर्ण दिवस काम करून घरी आल्यानंतर माइंडला रिलॅक्सेशन झोपेमुळे मिळत असते. व्हेरी गुड. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त चांगल्या प्रतीच्या झोपेची नव्हे तर तुम्ही कशा प्रकारे झोपता हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. पाठीच्या आधारावर झोपल्याने मान आणि पाठीच्या कणांना टेकून मिळतो, परंतु एका कुशीवर झोपल्याने पचनसंस्था सुधारते. या व्यतिरिक्त ज्या लोकांना घोरण्याची समस्या असते त्या समस्येमध्येही आराम मिळतो. अरे वा. पाठीच्या आधारावर झोपणे जास्त चांगले किंवा एका कुशीवर झोपणे चांगले याविषयी तपशीलवार जाणून घेऊया. काय ते बघूया. कोणती पोझिशन बेस्ट आहे बघूया. पाठीच्या आधारावर झोपल्याने म्हणजे बेडवर सरळ झोपल्याने मान आणि पाठीचा कणा रिलॅक्स राहतो. छान. आणि सांध्यावरही दाब कमी पडतो. पण याचे जेवढे लाभ आहेत त्यापेक्षाही जास्त गैरफायदे आहेत. बापरे. ज्या लोकांना घोरण्याची समस्या असते त्यांची स्थिती ही पोझिशन जास्त जटिल करून टाकते. कठीण आहे. गर्भवती स्त्रियांना पाठीच्या आधारावर झोपण्याची शिफारस करण्यात येत नसते, कारण त्यामुळे मुलाला रक्तपुरवठा पोहोचण्यास अवरोध निर्माण होतो. यामुळे गर्भ आणि हृदयावर दाब निर्माण होतो. बऱ्याच लोकांना सरळ झोपल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे होते की घशाच्या भागावर प्रेशर येत असतो. एका कुशीवर आणि तेही विशेषतः डाव्या कुशीवर झोपणे हृदय आणि पचन संस्थेला जास्त लाभदायक समजण्यात येते. अशा प्रकारे झोपल्याने ऍसिडिटी होत नाही आणि अन्नाचे पचन सुरळीतपणे होते. डाव्या कुशीवर झोपल्याने रक्तप्रवाह सुधारतो. म्हणून गर्भावस्थेमध्येही ही स्लीपिंग पोझिशन बेस्ट समजली जाते. ज्या लोकांना घोरण्याची समस्या असते अशा लोकांना देखील थोडाफार आराम मिळतो व झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. फार छान. परंतु सतत एकाच कुशीवर झोपल्याने उशी व त्वचेमध्ये घातले जाते, ज्यामुळे सुरकुत्या पडू शकतात. उजव्या कुशीवर झोपल्याने फार काही नुकसान होत नाही, पण त्या कुशीवर झोपल्याने अन्न लवकर पचत नाही व टॉक्सिन्स ही दूर होत नाहीत. तर काय करावे? पाठदुखी असेल तर पाठीच्या आधारावर म्हणजे सरळ झोपणे हितावह आहे, परंतु त्याचबरोबर पाठीला सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने उशी ठेवावी. हृदयासंबंधित आजार असतील तर हृदयावर दाब येणार नाही यासाठी डॉक्टर उजव्या कुशीवर झोपण्याची शिफारस देखील करीत असतात. एका कुशीवर झोपत असताना दोन्ही गुडघ्यांमध्ये घातले जाण्याची शक्यता असते. असे झाल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये मऊ उशी ठेवावी. व्हेरी गुड. त्वचा चांगली राहावी यासाठी उशीचे कव्हर सिल्कच्या कापडाचे असावेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.
नमस्कार. जय हिंद.